पाहिलेलं आहे आता याच्यामध्ये. आपण काल काय पाहिलं होतं? मत्वेति नाम मत्वा इति. इति म्हणजे अशा रीतीने, मत्वा म्हणजे मानलं. काय मानलं? तर की तुझ्या स्तुतीने सर्व पापाचा क्षय होतो, हे 7व्यामध्ये सांगितलं. आणि 8व्यामध्ये स्तुतीला सुरुवात केली, पण त्याच्यातला एक शब्द सांगायचा राहिलेला आहे. तनु धिया अपि तव प्रभावात. स्तुतीला सुरुवात कशाने करत आहे? अल्पबुद्धीवाला असून देखील तुझ्या प्रभावाने मला ही स्तुती करायला मिळाली. मग आता तुझ्या प्रभावाने म्हणजे भगवंतांना व्यवहार नाही यांनी म्हटलं, परंतु वास्तविक पाहता तिथं काय घ्यायचंय? आपला प्रभाव म्हणजे ध्रुवाचा प्रभाव. मग कोणता प्रभाव आहे? रत्नत्रय आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजसा. आत्मा कशाने प्रभावित होतो? दुसरं कुठल्याही कारणाने प्रभावित होत नाही. किती जरी आपल्यावर कोणी प्रेम केलं, आपल्याला खूप चांगले सुखकारक वचन बोलले, आणखीन आपली खूप स्तुती केली, तरी सुद्धा आत्मा त्या कारणाने प्रभावित होत नाही. कशाने होतं प्रभावित? रत्नत्रयाच्या तेजानेच प्रभावित होतो. म्हणजे आपल्याला चांगलं म्हणण्याने नाही, वाईट म्हणण्याने पण प्रभावित झालो नाही. कोणी आपल्याला इतकं की पूर्ण खाली टाकल, चेंगरल, तरी सुद्धा आत्मा त्या द्वेषाने सुद्धा प्रभावित होत नाही. जसं राग भावाने म्हणजेच प्रेमाने प्रभावित नाही, तसं आत्मा द्वेषाने देखील प्रभावित. कशाने प्रभावित आहे? रत्नत्रयाच्या तेजाने. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य ह्याच्याद्वारे प्रभावित होतो. म्हणून पहा, लक्षात घेण्यासारखे आपण पावलं पावली प्रभावित कशाने होतोय? मला चांगलं म्हटलं, माझी खूप स्तुती केली आणि मला इतकं लोकांनी वाहवा करून पुरस्कार दिले, मग त्या वृषभदत्ताला कुठं फेकलं? एवढं वाहवा करणारा तो राजा, एवढं प्रेम करणारा राजा, पण त्या राणीला फेकलं समुद्रात. मग वाहवा केली तरी सुद्धा आत्मा प्रभावित नाही, आणि समुद्रात फेकलं तरी आत्मा प्रभावित होत नाही. कशाने प्रभावित होतो? रत्नत्रयाच्या तेजाने आत्मा प्रभावित होतो. सांगा, कशाने प्रभावित होतो? रत्नत्रयाच्या तेजाने प्रभावित होतो. म्हणजे आपण काय करतो? आपल्याला प्रभावना करायला मिळाले ही संधी, पण रागद्वेषातच राहायचं चाललंय अजून आपलं. ही संधी आपल्याला आता इतकी व्यवस्थित मिळालेली आहे, मनुष्यभाव. मग तू सदैव सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याने प्रभावित हो. ह्याला सोडून दुसरं अन्य प्रभावाचं साधनच नाही. म्हणून काय केलं पाहिजे? प्रत्येक समयात मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण आहे असं जाणायचं. काय करतो आपण? लक्ष आत्म्यात नसेल तर बाहेर लक्ष जास्त जातं. बाहेर लक्ष जास्त जाऊन काय करतो? सगळे उपद्व्यापच करत राहतो, काही ना काहीतरी उद्योगच करतो. कारण का? तर झालं काय चाललेलं असतं? शेजाऱ्याचं काय चाललेलं असतं? भांडण चाललेलं असतं, आणि आपल्याला ते काहीतरी मधले शब्द ऐकू आलेले असतात, आणि आपण तिथं जाऊन म्हणतो, हो तुम्ही म्हटलेलं बरोबर आहे. काय केलं तिथं जाऊन? तुम्ही म्हटलेलं बरोबर आहे. असं झालं की काय झालं? त्याला आणखीन जास्त आपण काय केलं? कशाय निर्माण केले. म्हणजे आपल्याला वाटल की आपण त्यांना आपण चांगलं म्हटलंय, मग आता तो आपला मित्र होईल. पण काय होत असतं? कुणाला तरी मित्र करतं, कुणाला तरी शत्रू करतं. कारण ज्या पक्षाला मिळाला त्याचा झाला मित्र, आणि ज्या पक्षाला मिळाला नाही झाला त्याचा झाला शत्रू. काही गरज होती का तुला ते शेजारचं ऐकून मध्ये पडायची? तुझ्यावर तर आपत्ती आली नव्हती ना. त्यांचा विसंवाद चाललाय आणि तू मध्ये म्हणणार हो बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. काही गरज? तुम्हाला काही दिलंय का गुळ खोबरं? पण ते मध्ये पडायची सवय असते आपल्याला, आणि त्याने प्रभावित व्हायचं. म्हणून मला आता कशानेच प्रभावित व्हायचं नाही. जिथं कशाय चाललंय ना, तिथून मी 4 हात दूर समता भावाने परिणत. मी न्यायिक आहे,
चांगलं चाललंय की वाईट चाललंय मला माहित नाही. मी फक्त जाणणारा मात्र आहे. असं झालं तर आम्ही काय होतो, डरतो, नाही तर काय होतो, बुडतो. म्हणून आम्हाला कशातच पडायचं नाही. सासू सुनेचं चाललंय, शेजाऱ्याने मध्ये येऊन बोल, सून किती गरीब आहे, उगाच कशाला बोलताय एवढं. मग ती सून लगेच काय म्हणते, उलट सून ज्ञानी असते आणि ती म्हणते की माझी आई मला चांगलं सांगते, तुम्ही मध्ये पडू नका. म्हणजे काय आहे, मध्ये पडणाऱ्याला आणखीन जास्त काय झालं. म्हणून मध्ये पडायचं नाही, चांगलं वाईट म्हणायचं नाही. म्हणजे आम्ही प्रभावित झालो, चांगलं वाईट म्हटलं की प्रभावित झालो. मग आता आपलं आपल्यामध्ये चाललंय, मग त्यात सुद्धा प्रभावित व्हायचं की नाही व्हायचं. आपलं आपल्यामध्ये चाललेलं असताना प्रभावित व्हायचं की नाही व्हायचं. त्याने सुद्धा प्रभावित नाही. दोन व्यक्ती एकमेकांचं चालले त्यात पण नाही, म्हणजे त्याने एकमेकांमध्ये पण प्रभावित व्हायचं नाही आणि आपल्या परिणतीमध्ये पण प्रभावित व्हायचं नाही. आपली परिणती कोणती, क्रोध मान माया तो, त्या कशाने प्रेरित व्हायचं नाही. म्हणजे मला आता शिक्षण कोणतं मिळालं, फक्त न्यायिकच राहणार, ह्या व्यतिरिक्त माझी समाधी दुसरी नाही, असं समजून मी आता प्रत्येक समय फक्त स्वभावातच राहणार. नाहीतर काय म्हणणार, तव प्रभावात म्हटलं की हा भगवंतांच्या वित्राक्तेच्या प्रभावाने मी कमी बुद्धीवाला असं सुद्धा स्तुतीला प्रारंभ करतो. मग वित्राक्तेच्या प्रभावाने म्हणजे काय म्हणायचंय, तर वित्राक्तेचा प्रभाव म्हणजे काय घेतलं की आपण प्रत्येक समय कसे आहोत, भगवंतासारखे न्यायिक आहोत, हे जाणलं. भगवंतासारखे न्यायिक म्हणजे प्रभाव कशाचा झाला, आपल्या न्यायिक स्वरूपाचा प्रभाव झाला. आणि म्हणून माझी अल्पबुद्धी म्हणजे काय घ्यायचं आता इथं, अल्पबुद्धी म्हणजे मतिशुद्ध ज्ञान असून सुद्धा त्यात चमत्कार काय होतोय, मी स्वतःला जाणलं की प्रत्यक्ष त्या ज्ञानाचं परिणाम प्रत्यक्ष होतंय, हा खरा प्रभाव आहे. मतिशुद्ध ज्ञान आहे परोक्ष, पण निजध्रुवाचा विषय केला की काय होतंय, प्रत्यक्ष होतंय. मग ते मी आता त्याला सुरुवात करतो. कशाला सुरुवात करतो, हा मी चिदानंद प्रभू म्हणून प्रत्यक्ष जाणायला सुरुवात करतो. हे तुझ्या प्रभावाने म्हणजे निश्चयाने, रत्नत्रयाच्या प्रभावाने, भेद विज्ञानाने मला आता प्रत्यक्ष जाणता आलं. म्हणजे अल्पज्ञान असं सुद्धा ह्याच्यामध्ये किंचित मात्रही संशय विपर्य अनत्यवसाय राहिला नाही. वीज किती चमकते, अगदी थोडा वेळ, मग थोडा वेळ चमकली तरी सुद्धा आम्हाला चालताना काय दिसलं, अंधार होता पूर्ण, पण रस्ता दिसला, केवढा मोठा मार्ग मिळाला. तसं मतिशुद्ध ज्ञान परोक्ष असलं तरी स्वतःला जाणताना काय झालं, प्रत्यक्ष झालं. म्हणून मी आता कशाने प्रभावित आहे, फक्त एक माझा कारण परमात्माच उरलेला आहे, बाकी माझ्या उपयोगात काहीच नाही, कलुषता नाही, कल्मश नाही. मी आता फक्त एक परिपूर्ण ध्रुव स्वभावाच्या आश्रयाने राहत. त्यामुळे आता मी कसं आहे, पूर्ण निर्मळ आहे. दुसऱ्या द्रव्याचा विषय जरी माझ्या दृष्टी टप्प्यात आला तरी मी मलिन होतोय. कसं मलिन होतं लक्षात घ्यायचं, मंदिरात शिरताना आपण एकटेच होतो. कसं वाटलं त्यावेळेस, छान वाटलं की असं वाटलं काहीच नाही, मंदिरात कोणच नाही, आज मी एकटाच आहे. हे सवय कशी लागली आहे, अनेकात पाहून स्वतःला मिसळून घेण्याची सवय लागली. मंदिरात सुद्धा म्हणजे घरात तर मिसळतो, अनेक जणांना पाहून आनंद मानतो, परंतु मंदिरात सुद्धा काय वाटतंय, अजून कसे काही कोण आले, हा विचार जरी आला तरी कुठे गेला, बाहेरच गेला. म्हणून निस्संग झालोय ना, आता कुठलाच विचार नाही. मंदिरात प्रवेश करताना एवढा निस्संग झालेला आहे की तो आता 24 तासासाठी ही तो साधना साठवून घेतोय.
अल्पकाळ जरी थांबत असेल तर तनु हा शब्द सगळीकडे लावायचा, फक्त बुद्धीकडे नाही. अल्पकाळ मला ह्या मनुष्याच्या शरीरात राहायला मिळालं तरी सुद्धा मी एक एक क्षण माझ्यासाठीच वेचेन, प्रत्यक्ष आत्मानुभूतीसाठीच उपयोग करेन. तनु शब्द अल्प जरी माझं काय असेल म्हणजे साधन वगैरे सगळं माझ्याजवळ अल्प असेल तरी सुद्धा मी त्या साधनाच्या द्वारे संतोषाला प्राप्त होईल. कशाने? तर भेदविज्ञान. ते भेदविज्ञान असेल तर तो काहीच नाही, घरात काहीच नाही, कसं करायचं, एवढ्यात कसं होणार, तेवढ्यात कसं होणार, असं तो सारखं काय करत असतो, चिंतित राहतो आणि सारखं परद्रव्यामध्ये धावतो. मग त्यावेळेस त्याला तिथं विचार करायचा आहे काय, तुझ्याजवळ अल्प साधन असेल तरी सुद्धा तू फक्त संतोषाला प्राप्त हो, तर तुला सर्व काही प्राप्त होईल. पण क्लेश केले की काय होईल, आहे ते पण निघून जाईल. म्हणून तनु शब्द कुठं कुठं वापरला, अगदी जिथं जिथं विकल्प होतो त्या ठिकाणी सगळं. काही नाही हो, घरात आम्ही फक्त 2-4च लोक आहे, पण काय करायचं, मी एकटीच सगळं करते. एकटी म्हणजे तनुकडे गेलं ना. मग एकटी असली तरी सुद्धा तू काही चिंता करू नकोस. मग तिथं संतोषाला प्राप्त नाही. कोणतरी नोकर चाकर असले म्हणजे बरं असते का, म्हणजे काय झालं, संतोष वृत्ती नाही. म्हणून काय सांगितलं, मती शुद्ध ज्ञानात तू संतोषाला प्राप्त हो. म्हणजे हा मी चिदानंद प्रभू म्हणून तुला संतोष करायला पाहिजे, एवढं तुला मिळालंय ना. कशाला तू धाव घेते, मला अवधी ज्ञान नाही, मला मनपरिज्ञान नाही, मला केवळ ज्ञान नाही, असा विचार करून. तर आता तुला यातलं कुठलं होणार नाही ह्या पंचम काळात, म्हणून काय तू आकुलता करणार का. काय केलं पाहिजे मग, निराकुल आनंदाला प्राप्त हो. ह्याला सोडून दुसरं अन्य कुठलंही कर्तव्य नाही. म्हणून प्रत्येक समय कसं आहे की मी माझ्या स्वतःमध्येच प्रभावित होईल, माझ्या परिणतीने प्रभावित होईल. मग ती परिणती माझी शुद्ध शुद्धच असेल. म्हणजे शुद्ध परिणतीने मी प्रभावित आहे, अशुद्ध परिणतीने नाही. उलट तिथं लगेच विचार आला पाहिजे की परकीय परिणती, ह्या परकीय परिणतीने मी कदापि संतुष्ट होणार नाही. जसं दिवाळीला आता भरपूर कपडे आणले, दागिने आणले आणि प्रसन्नता दिसते, तो छान आहे, चांगले दिसतंय, घातलंय, परिधान केलंय. अरे तू कशाने संतुष्ट झाला, जे तुझं नाही त्याने, जे तुझं नाही त्याने प्रभावित झाला, संतुष्ट झाला, किती चूक. काय सांगितलं, माझं काय आहे ज्ञान दर्शन, ते जेव्हा माझ्यामध्ये प्रत्यक्ष कार्य करू लागेल, म्हणजेच मी निराकुल आनंद भोगेल, तेव्हाच मी प्रभावित आहे, तेव्हाच खरी प्रभावना झाली. त्याला सोडून दुसरी प्रभावनाच नाही. म्हणून कशाने प्रभावित होतोय, आमच्या गाडीचा आवाज आला, आमच्या गाडीचं हॉर्न मला परिचयात आहे. नक्की बघा आमचीच गाडी आली की नाही. बघा माझं म्हटलेलं खरं निघालं की. कशात संतुष्ट आहे बाबा तू, परोक्ष ज्ञानाने जे काय जाणतो त्याला खरं झालं म्हणून त्या संतुष्ट मानतो. ते तनुदिया पी, तिथं नाही लावायचं तनुदिया, कुठं लावायचंय, स्वभावाकडे लाव. अल्पबुद्धी असून सुद्धा मी माझ्या ज्ञान दर्शन स्वभावात परिपूर्ण आहे. पूर्ण उपयोग तिकडे लावतं, किंचित मात्र दंडफंद करण्यामध्ये नाही. किती दंडफंद चाललेत, मी आता असं करेल, नंतर थोड्या वेळाने असं करेल, परत नंतर उद्या असं करेल, परवा असं करेल, तेरवा असं करेल, 10 दिवसांनी मी असं करेल, 15 दिवसांनी कुठे जायचं, यात्रेला जायचंय, यात्रेला जाईल. मग तिथून यायचं पण ठरलेलं आहे आपलं. कसली यात्रा झाली, यायचं पण ठरलंय म्हणजे हे कुठं बाहेर पडला तू, निसंग कुठं झालं. तनुदिया कुठं लावला रे तू, अल्पबुद्धी कुठं लावलीस, सारखं आकुलता व्यग्रता करण्यावर.
किती अल्पबुद्धी असेल, तुषमाश भिन्न म्हणणारे ते किती निराकुल आहेत. त्यांना थोडं सुद्धा आकुलता नाही. कुठलं काय आहे का त्यांच्याजवळ? परंतु एवढ्यानेच ते किती तरले, मोक्षाला गेले. म्हणजे शरीर आणि आत्मा भिन्न, एवढेच झालं. परिणतीमध्ये काही नाही दुसरं. उपयोग एवढा निर्मळ शुद्ध. पण आम्ही काय म्हणतो, मला खूप येते, पण काय करतो सगळं खूप येऊन दिवसभरात सगळं जमा खर्च काढाय. किती विचार करतो, कसले विचार करतो, काय काय करतो. आपण आपले विचार लिहून काढायचे. हसू येईल आपल्याला की काय असले विचार करणं शोभिवंत आहे का आपल्याला. म्हणजे मी आलो, मी बसलो, मी गेलो, माझ्या शेजारी आमचे प्रेमाचे लोक येऊन बसले, छान वाटलं. आज खूप बरं वाटलं. मैत्रीण भेटली किती दिवसातून आणि मग आम्हाला इतका आनंद वाटतोय. अरे लिहून काढ की, म्हणजे कळत तुला काय आहे, तू मूर्ख आहे की शहाणा आहे हे कळत. म्हणजे असे विचार झरकन येऊन गेले, त्यावेळेस आपण लक्ष देत नाही आपल्या विचाराकडे. पण असं जर आपण लिहून काढलं तर हे काय मी नाही, हा मी नाही, हे मी काही लिहिलेलं नाही आणि हा माझा विचार नाही. म्हणजे इतकं तिथं स्वतःला उडवून लावलं. कारण का तर तिथं जरा स्थिरता आली ना वाचताना. विचार करताना स्थिरता नाहीये, चंचलता खूप आहे. आणि आता वाचताना विचार करतोय, कोण कोण लिहिलंय असतं, कोण मूर्ख आहे हा, तूच, दुसरा कोण. म्हणजे आपणच आपले विचार लिहून काढायचे, खरंच लिहून काढायचे. मला अगदी कुठं एक अक्षर सुद्धा न लपवता, एक किंचित सुद्धा कुठलाही परिणाम न लपवता मला हे सगळं काय करायचंय, माझ्यामध्ये परिणत होऊन मला पाहायचंय, मला जाणायचंय की मी कुठल्या लेवलचा, मी कुठं पोहोचलोय, मला काय करायला पाहिजे, मी अजून किती सगळ्यात मिसळलोय, मी अजून किती प्रभावित झाले कशाने, परद्रव्याने. स्वतःने प्रभावित नाही. तू स्वतःने प्रभावित हो. काही सुद्धा तुला गरज नाही कोणाची, एका परमाणू मात्राची गरज नाही. पण जोपर्यंत तू दुसऱ्या परपरिणतीने प्रभावित आहे, तोपर्यंत तुला दुसऱ्याची गरज पडतीये. का गरज पडतीये? तर त्याला हेच कळालंय की हे प्रभाव कशाचा करतोय. म्हणतो ना, काय सांगायचं हो तुम्हाला, त्या वृषभदत्ताला जेव्हा समुद्रात फेकलं त्यावेळेस तिला लगेच व्यंतराने वर काढलं, सिंहासनावर बस. ऐकताना सुद्धा आपल्याला कसं लगेच लक्ष गेलं, इतकं चटकन लक्ष गेलं होतं. कोण वृषभदत्ता, काय एवढं तिच्यात जादू झाली की तिला सिंहासनावर बसवलं, ती समुद्रात बुडली नाही. आणि तो कोतवाल होता, त्याला तो चांडाळ, त्याने अहिंसा व्रत घेतलं होतं, अष्टमीच्या द्वादशीला हिंसा करणार. मग त्यालाही समुद्रात फेकलं, राजकुमाराने समुद्रात फेकलं, पण राजकुमार बुडला बघा आणि तो तरला. म्हणतो कोतवाल असून तरला. कोतवाल असून सुद्धा त्याला कुठं बसवलं, सिंहासनावर बसवलं. आणि तो मात्र राजकुमार असून बुडला, त्याला नाही बसवलं. कुठं आपलं प्रभाव कुठं बघतोय. बुडलेल्याला म्हणतो बघा कसा बुडला, अंतरलेला म्हणतो तो चांडाळ तरला, त्या राजकुमार त्याला काढलं. अरे तू राजकुमार ह्या दृष्टीने पाहतोय, पण तो आतून सगळा ढासळलेला, तो कुठे राजकुमार राहिला. आणि त्याला चांडाळ म्हणून पाहतोयस, पण तो आतून वर चढलेला, म्हणून तो सिंहासनावर बसला. प्रभाव कुठं पाहायचा आहे? झाकलेलं विस्तू, राखेने झाकलेलं विस्तू काय दिसतंय? वरून दिसतंय निस्तेज, आत आहे तेज. मग तसं रत्नत्रयाचं तेज ह्या चांडाळामध्ये आणि त्या राजकुमारामध्ये प्रभाव नाही. तो अपराधी बुडला. तसं आमचं चाललंय, अपराधी बुडतोय, वरून सुंदर वेश दिसतोय, वाहवा चाललीये, खूप सुंदर आहे, तुमचं चांगलं आहे, धार्मिक आहे, वा वा, बुडला. तनु प्रभावा. कशाने प्रभावित झाला तो? परपरिणतीने प्रभावित झाला. पण जो आत चढतोय त्याचा आत काय विचार झाले, सुंदर विचार झाले. तो आज सदैव रत्नत्रयाने परिणत आहे. मग त्याला किती कोणी ढकललं तरी तो वरच आहे. कुठं समुद्रात ढकललं तरी वरच.
एवढा कोप राजाचा अगदी पराकोटीला गेलाय. अरे धर्म महत्वाचा आहे की राजाची आज्ञा महत्वाची? हे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात ते असं आहे. काय सत्ता त्या राजाच्या हातात आली तर धर्म पण विसरून गेला. कुठला प्रभाव केलास तू? राज्य पण दाखवलं आणि काय केलं? समुद्रात फेकलं त्या चांडाळाला. आम्ही पण काय करतोय? कुठं फेकतो कोणाला? ती सून आहे माझी, तिला मी काही पण बोले, तुम्ही कशाला मध्ये पडाय? अरे सत्ता तू दाखवतीस, पण ती सुद्धा एक जीव आहे. तिचं तू जाणून घे. जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत तू परपरिणतीने प्रभावित आहे. आणि म्हणून हे नुकसान जर सून असू देत नाही तर सासू असू देत, प्रत्येक जीव महान आहे एवढंच फक्त समजायचं. प्रत्येक जीव भगवान आहे आणि त्या भगवान रूपाने जर त्याला पाहिलं, जाणलं तर काय होणार आहे? रत्नत्रयाने प्रभावित होणार. आम्ही कशाने प्रभावित होतोय? कशाने प्रभावित होतो? पावलं पावली कशाने प्रभावित होत आहे? म्हणून आपलं नुकसान चाललंय. मग कुठं आपल्या स्तुतीला सुरुवात झाली? तेव्हा प्रभावात सांगितलं, ह्या प्रभावाने, तुमच्या प्रभावाने मी अल्पबुद्धी असून सुद्धा, म्हणजे भेद विज्ञानाच्या प्रभावाने मतिशुद्ध ज्ञान महान झालं. प्रत्यक्ष जाणू लागलं निज आत्म्याला आणि म्हणून ते केवळ ज्ञानात परिवर्तित झालं. म्हणजे मतिशुद्ध ज्ञानाला तू असं अल्प समजू नको, त्याला तुडवू नको, परोक्ष आहे म्हणून त्याची विराधना करू नको. उलट त्याचं किंमत कर. तुला जेवढं त्याच्यातनं जाणता येतंय स्वतःला जाण, तर त्याची महान किंमत झाली. छोट्या छोट्या जीवानं म्हणतोय तुच्छ आहेत, त्यांच्याकडनं अशीच कामं करून घेतली पाहिजेत. नोकर आहे त्यांच्याकडनं असंच केलं पाहिजे. त्यांना तुडवू नको, त्यांना तू जाणून घे. छोटे असले सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा महान कार्य होण्याची योग्यता आहे. म्हणून ते गुच्छच्या गुच्छ निघतात, ते 2 इंद्रिय जीव लाल रंगाचे. मग काय झाले होते? तेच झाले ना चक्रवर्तीचे पुत्र, आणि गेले मोक्षाला. मुनी होऊन मोक्षाला गेले. त्या लहान जीवांना तू क्षुद्र समजू नको. केवढं कार्य केलं त्यांनी, कुठं प्रभाव केला? रत्नत्रयाने प्रभावित झाले. 2 इंद्रिय अवस्थेत काय होतं? त्यांच्यावर पाय पडले त्यावेळेस काय झालं? गेले ते स्वर्गाला. पण परिणाम काय केले कळलं का? केव्हा कळलं? जेव्हा ते राजकुमार होऊन, राजकुमार झाल्यावर पण कळलं नाही, पण मुनी होऊन मोक्षाला गेले तेव्हा तो प्रभाव कळला. तोपर्यंत क्षुद्र समजत होत. मग अशा रीतीने जीवदया कुठून आली? कुठनं प्रभावित झालाय? जीवदया बाहेरून नाही आली, आतून अंतरंगातून तर समजते प्रत्येक जीव महान आहे. माझ्याकडून मनाने, वचनाने, कायाने कोणाची विराधना होऊ नये. कसल्याही प्रकाराने मी विराधना करणार नाही. त्याला महान समजेल, भगवान समजेल. पण काय चाललंय आपल्याला की आपण म्हणजे कोण शरीराने विराधना करतोय, कोण वचनाने करतोय, कोण मनाने करतोय, कोण धनाने करतोय, आणखीन कोण कुणाला कशाने करताय त्याने करत राहतं. ज्याचं जिथं बल चढेल तिथं तो त्या पद्धतीने विराधना करतो. पण कोणाची करतोय? आपल्याला वाटते दुसऱ्याची, पण ही चालली आपलीच. आपण आपली चैतन्य स्वरूपाची विराधना करतोय हे लक्षात येत नाही. म्हणून तव प्रभावात पहा, एवढ्याने किती आपल्याला फायदा होईल. प्रत्येक जीवनामध्ये आपल्या प्रत्येक समयात आपले डोळे उघडतील. हे सगळं विभावाने आपलं कार्य चाललंय आणि त्या विभावात आम्ही प्रभावित आहोत. म्हणजे विभावात कसे प्रभावित आहे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. म्हणजे सहज आपण काय केलं, आपल्याला कोणीतरी बक्षीस दिलं, मग त्याच्याकडे बघून काय केलं, हसलो. बक्षीस दिलं, हसलो. विराधना केली की आराधना केली?
बक्षीस कुणाला मिळालं? आत्म्याला तर काहीच नाही. आणि त्या शरीराचं फक्त काय झालं? गुणगान झालं. त्याला पाहून तू हसला म्हणजे विराधना केली निजध्रुव परमात्म्याची. म्हणून आता तू किंचित मात्रही ह्या स्पर्धेत उतरू नकोस, विभावाच्या स्पर्धेत उतरू नकोस. आचार्य काय सांगताय तिथं? तव प्रभावात तनुधियापि मया इदम तव संस्थवनम आरभ्यते. माझ्याकडून हे तुझी स्तुती आरंभली जात आहे. केवळ तिथे फक्त तुझा प्रभाव आहे. तू नसशील तर हे मला जमलंच नसतं. म्हणजे भगवंतांना जरी म्हटलं व्यवहार नाही, तर निश्चयाने माझ्यामध्ये भेद विज्ञान नसतं तर मी वित्राक्तेकडे धाव घेतलीच नसते. म्हणजे मी स्वतःला जाणलं नसतं. म्हणजे आज मला हे केवढं बल मिळालंय भेद विज्ञानाचं. मग ह्या बलावर तू किती कार्य करू शकतो? केवळ फक्त तू स्वतःची प्रभावना कर. बाहेर कुठेही प्रभावना करायला जाऊ नकोस. बाहेर कोणालाही प्रभावित करायला निघाला तर तू फसला, तुझी विराधना झाली. कारण आपल्याला वाटतं ना, आपण खूप सुंदर प्रवचन करावं आणि लोकांना वाटावं की फार छान समजलं. आज तू कोणाला प्रभावित करायला निघालायस? आत्म्याची विराधना कर. शुद्धात्म्याची वंचना केली, कारण शुद्धात्म्यामध्येच राहण्याची ही वेळ असताना तू काय केलं हे? म्हणून ते मिठाचे सांगितलं ना की समुद्राच्या किनारी ते दोघे मित्र असतात आणि गप्पा मारत असतात. म्हणतात समुद्राची खोली किती? एवढी असेल. दुसरा म्हणतो नाही एवढी असेल. मग म्हणतो की नाही खरंच जास्त वाटते, लाटा मोठ्या उसळल्यात, नाही ह्याच्यापेक्षा जास्त असेल. असं दोघांचं काय चाललंय? तर्क कुतर्क चाललाय. आणि तेवढ्यात तिकडून 2 मिठाचे पुतळे आले आणि ते म्हटले बसा तुम्ही चर्चा करत. आम्ही निघालो समुद्राची खोली पाहायला. परत सांगायला सुद्धा वर येणार नाही, तिथंच विरघळणार. म्हणजे काय आहे की ज्याला खरोखर खोली पाहायची आहे, म्हणजे ज्याला आपला अनुभव करायचा तर तिथंच विरघळतो. सांगण्यासाठी नव्हे हे तत्वज्ञान, ऐकण्यासाठी नाही, केवळ आत्मसात करण्यासाठी आहे. म्हणजे स्वतःमध्ये आम्ही इतकं प्रभावित झालं पाहिजे की आम्हाला किंचित मात्रही बाहेर काही उरणारच नाही, शंकाच उरणार नाही आणि कुठं उपयोग लावायचं साधनच राहणार नाही. पण आज आम्हाला उपयोग स्वभावात लागत नाही म्हणून किती साधनं जुळवतोय. म्हणतो काहीतरी जरा ऐकलं पाहिजे, म्हणजे उपदेश ऐकला तरी बरं वाटेल. का? तुझा उपयोग लागत, म्हणजे तू स्वतःमध्ये प्रभावित नाही. अजून तुला ते ऐकून त्यात रमा वाटते. म्हणतो नाही काहीतरी पाहिलं पाहिजे, काहीतरी म्हणजे मंदिर वगैरे पाहायचं आहे, दर्शन करायचं आहे, यात्रा करायची. म्हणजे जरा काय होतंय, बदल होते. घरात सारखं तेच लोक बघून कंटाळा आणि त्याच लोकांना घेऊन जाते. परत यात्रेला परत मिळून जाते, त्याच लोकात कंटाळाला म्हणतो आणि त्याच लोकांना बरोबर घेऊन जाते. त्याशिवाय म्हणतो कशी यात्रा, परत आठवण येईल या लोकांची. म्हणजे काय बोलात बोल, कुठं प्रभावित झाला. म्हणून काय आहे की काहीतरी पाहावंसं वाटतंय. म्हणजे तो आत प्रभावित नाही, बाहेर प्रभावित. अजून जडाचं पाहायचंय, जडाचं ऐकायचंय, जडाचाच अनुभव घ्यायचा आहे. फक्त म्हणतो धर्म हे त्याच्यात फक्त आमिष लावलं. धर्माचंच म्हणतो, ऐकतो, धर्माचंच पाहतो. अरे धर्माचं म्हणतो पण तुझी परिणती कुठं पाहताना जाते, ऐकताना कुठं जाते. ऐकताना म्हणतो ह्या भजनाची चाल किती सुंदर आहे, म्हणतो त्या पिक्चरच्या चालीसारखी. म्हणजे काय लक्षात आलं? परत धर्माचं भजन म्हटलं पण कुठला लय लागला? तिकडचाच. म्हणजे तू त्या चालीमध्येच अडकला, राग भाव. परत म्हणतो किती सुंदर मूर्ती होती. तिथे यात्रेला गेल्यावर
खूप ध्यान चांगलं झालं त्या मूर्तीकडे पाहून. मग कसली होती सुंदर मूर्ती. मग त्याची उंची सांगतो, रंग सांगतो, काय त्याचं संस्थान वगैरे, चेहरा वगैरे कसं हे सगळं. तुझ्या आत काय साठलं? जडच साठलं, चेतन कुठं साठलं. म्हणजे वितरागता आलीच नाही. पाहिलं पण वितरागता आली, ऐकलं पण वितरागता आली नाही. म्हणजे समाधान फक्त केलं, प्रभाव कशाचा केला? स्वरूपाचा नाही. म्हणून प्रकर्षाने भाव, प्रकर्षाने आत्म्याचा प्रभाव, रत्नत्रयाचा प्रभाव झाला तर खरा प्रभाव. तो नाही झाला तर कुठं प्रभाव? म्हणून मला आता प्रत्येक समय स्वभावात राहूनच काय झालं पाहिजे? परिवर्तन केलं पाहिजे. स्वभावाशिवाय दुसरं काही मला उपयोगी नाही. कोणी शरण नाही. कोण शरण आहे? आता आपल्याला खेद झाला. कुठल्या कारणाने खेद झाला? खेदाचं कारण काय? खेदाचं मूळ कारण काय? घाती कर्माचा उदय. मग कुठल्या घाती कर्माचा उदय? अंतराय कर्म. पण द्रव्य कर्म की भाव कर्म? भाव कर्म. म्हणजे पूर्वभावात किंवा ह्याच्या पूर्वीच्या काळामध्ये तू काय केलेलं आहेस? अंतराय करण्याचं काम केलेलं आहेस, म्हणजे भाव केले. आणि त्या भावाचं फळ काय मिळाले? आता अंतराय कर्म झालं. मग त्यावेळेस तुला खेद झाला. म्हणजे खेदाचं कारण कोण आहे? न कर्म नाही बघितलं. काय पाहिलं? भाव कर्म बघ. लगेच आपण कारण कोणतं? सासू. तुला दुःख का झालं? सासू कारण, अमके कारण, तमके कारण. हे सगळं बाहेर लगेच न कर्मावर घालतो. भाव कर्म सोडूनच देतो. म्हणजे तू काय केलं होतं एवढं फक्त आठव. हो, मी असं केलं होतं. मंदिरात ते बसल्यानंतर त्यांना मी उठवून आणलं होतं. मग आठवलं. मंदिरात ते चांगलं शास्त्र ऐकत होते किंवा पूजा करत होते, त्यांना उठवून आणलं. मग काय झालं? चांगल्या कामासाठी उठवून आणलं होतं, पण आणलं ना उठवून तू. मग आता काय झालं? आता खेद होण्याचं काय कारण आहे? मग त्यावेळेस उठवून आणल्याचं फळ आता तुला मिळालं की तुला शास्त्रातनं उठवलं. कोणावर आलं? स्वतःवर. तू केले ना तसंच तुला फळ मिळणार. तो उदय तुला आलेला आहे. दुसरं निमित्त मात्र आहे. म्हणून तशा प्रकारचे परिणाम करताना काही वाटलं नाही त्यावेळेस, पण आता मात्र फळ भोगताना काय वाटतंय? हैराण होत. म्हणजे तू प्रभावित झाला. हैराण झाला म्हटलं तरी प्रभावित. काय सांगितलं होतं सकाळी? एक वाक्य खूप सुंदर होतं. जबरदस्त कर्माचा उदय आला तरी सुद्धा, आणि कर्मापासून विरक्ती पण नाही त्याला, तरी सुद्धा कर्म वेगळं आहे, ज्ञान वेगळं आहे. काय सांगितलं परत? जबरदस्त कर्माचा उदय आला तरी सुद्धा तो कसा आहे? परमज्ञान हे मोक्षाचं कारण आहे. ते ज्ञान कधीही बंधाचं कारण होऊ शकत. म्हणजे कर्मच बंधाचं कारण आहे, कर्म मोक्षाचं कारण होऊ शकत नाही. म्हणून जबरदस्त उदय आला तरी परम ज्ञान हे तुझं मोक्षाचं कारण नाही ना. मग स्वभावाचा पुरुषार्थ कर. किती पण उदय कसलाही असू दे, तुला कोणी काय करत. तुझं ज्ञान केवढं अविचल आहे, किती महान आहे, अनुपम आहे. त्याच्यात काही धोकाच नाही. जे सर्व परद्रव्यात आश्वस्त झालं तिथं धोका आहे. राजाने राणीला फेकून दिलं समुद्रात. विश्वास सुद्धा वाटत. राजा असं कधी राणीला करेल एवढं प्रेम होतं, आणि करेल असं वाटतं का? वाटणार. अमृताने कधी यशोधराला दूर करून कुबड्याला आपल्या जवळ करेल असं कधी वाटलं होतं का? विश्वास नाही.
अशा विश्वास नसलेल्या गोष्टी उड्या मारते. कशाने प्रभावित झालाय? बाहेरच्या परपरिणतीने प्रभावित झालाय, त्यात उड्या मारते की जो तुला प्रिय वाटतो तोच तुला ढकलतोय. काय केलं? अमृताने पूर्वभवात काय केलेलं होतं? पूर्वभवामध्ये अशाच रीतीने विचार केले होते आणि ते पाहून तो विरक्त झालेला तिचा पती यशोधराचा जीव तो दीक्षा घेऊन गेला. मग त्यावेळेस तू खराच आत प्रभावित होता का? यशोधराला विचारायचं, तू खरंच प्रभावित झाला होता का आत, की बाहेरच्या व्यभिचारात प्रभावित झाला? तू व्यभिचारात प्रभावित झाला म्हणून तुला पुन्हा दुसऱ्या भवात यशोधर अवस्थेत पुन्हा ती व्यभिचारिणीच मिळाली. जर तू आत प्रभावित असता, मुनी होऊन सुद्धा तू अजून बाहेरच प्रभावित राहिला, म्हणून तुला पुन्हा पुन्हा तोच संयोग भेटला. म्हणजे तो विचार सुटत नाही. म्हणून काय सांगितलं? आता मला तुझा इतका प्रभाव पडला, हे भगवान, आता मी तुम्हाला सोडणार. मी अल्पबुद्धीचा असेल, पण स्वतःला जाणताना मी अशा रीतीने परिणत झालोय की आता मला कशाचाच प्रभाव वाटणार. झाला का असा परिणाम? नाही झाला. म्हणून पुन्हा पुन्हा तेच चक्र, पुन्हा पुन्हा ते फिरणं आणि यशोधरातून जो